सुखावह बैठक स्थिती, साधी मांडी, वज्रासन. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, खांदे कोपरा शिथिल, हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. सुरुवात उजव्या नाकपुडीपासून. डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी बंद करून घेऊया. जेंटली प्रेस. उजवा हात गुडघ्यावरच असेल. उजवीने आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. अशी आपल्याला 10 वर्तन करायची आपापल्या क्षमतेने. नाक चोरलं असेल, सर्दी झाली असेल तर ही कृती करणं टाळायचं आहे. दहा वर्तन झाली की कृती थांबवायची. डावा हात गुडघ्यावर, जाणीव उजव्या नाकपुडीकडे. श्वसन मार्गातला किंचितसा बदल, त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न. हीच कृती विरुद्ध बाजूने. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद. जेंटली प्रेस. डाव्या नाकपुडीने ऍक्टिव्ह एक्झिलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन 10 आवर्तन आपापल्या क्षमतेने. डावीने आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि श्वसन मार्गाला शुद्धी करण्यासाठी सुरुवात. 10 आवर्तन आपापल्या क्षमतेने. दहा आवर्तन झाली की कृती थांबवायची. उजवा हात गुडघ्यावर घेऊन, जाणीव डाव्या नाकपुडीकडे. श्वसन मार्गातला बदल, त्याचा अनुभव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. पहिलं बोट, अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. करणार आहोत 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार, सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. चेहरा अगदी शांत आहे, कपाळावर कोणतीही आठी नाहीये. डोळे अलगद मिटलेले आहेत. पहिल्या उच्चारासाठी आहे तो श्वास सोडून घेऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार. काही क्षण शांत. प्रार्थनेकरिता दोन्ही हात जोडून घ्यायचे आहेत. सुरुवात करूया. माझ्या मागोमाग आपणही बोला. ओंकारं बिंदु संयुक्तम्. ओंकारं बिंदु संयुक्तम्. नित्यं ध्यायन्ति योगिनः. नित्यं ध्यायन्ति योगिनः.
कामदं मोक्षदं चैव कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः ओंकाराय नमो नमः. आणि करूया नमनमुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करायची आहे. जोडलेले हात कपाळ जमिनीवर सीटचा भाग न उचलता कृती करण्याचा प्रयत्न. संपूर्ण लीनभाव भक्तिभाव मनामध्ये. या दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी साधनेची सुरुवात करण्यापूर्वी ओमचे आशीर्वाद. उलटचा श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली छातीपाशी. हस्तबंधन. नेत्रस्पर्श. निर्माण झालेली ऊब आपल्या संपूर्ण चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची अगदी अलगदपणे. आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी येऊन इकडे. हरी. शुभ सकाळ. सुरुवात करूया. दोन्ही पाय समोर. दोन्ही पाय जुळलेले आहेत. हात मागे पाठीचा कणा सरळ. आता जास्तीत जास्त पावलं आपल्याकडे आपल्याला त्यांना ताण द्यायचा आहे आणि एकदा दाब म्हणजे स्वतःकडे खेचून घ्यायची आणि मग जमीन थोडीशी वर खाली पावलं. एकदा स्वतःकडे वर खेचून घ्यायची आणि मग जमीन. बरोबर. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. अजून एकदा करूया. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. सावकाश मध्यभागी येऊन थांबायचं आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज. उजवीकडून डावीकडे. एक गोलाकार फिरवायचे पावलं. 2 3 4 5. विरुद्ध बाजूने. 1 2 3 4 5. मध्यभागी येऊन थांबायचंय. आता आपल्या दोन्ही हातांची पकड आपल्या उजव्या गुडघ्याच्या खाली द्यायची आहे. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची आहेत आणि ती उजव्या गुडघ्याच्या खाली. हा उजव्या गुडघ्याच्या खाली खाली. थोडासा उजवा पाय फोल्ड करा. हा बरोबर बरोबर. आणि आता तो पाय फोल्ड करायचा. उजवा पाय फोल्ड करायचा आहे. बरोबर. आणि आता रोटेशन आपण करणार आहोत. त्याच्या आधी आपल्याला उजवा पाय एकदा सरळ आणि फोल्ड. सरळ करायचा आहे वरती. बरोबर. आणि खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. कृती थांबवायची आणि आता रोटेशन क्लॉकवाईज उजवीकडून डावीकडे. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने डावीकडून उजवीकडे. 1 2 3 4 5. सावकाश कृती थांबवायची. उजवा पाय सरळ. तीच कृती आता डाव्या बाजूने. आपल्या हाताची पकड डाव्या गुडघ्याच्या खाली द्यायची आहे. डावा गुडघा फोल्ड करून घेऊया. दोन्ही हातांची बोटं गुंफवायची. बरोबर. आणि त्या डावा पाय एकदा सरळ. 1 2 खाली. 3 4 5 6 7 8 9 10. 10 वेळा जेव्हा आपण करतो तेव्हा आपला 5 राऊंड आपले कम्प्लीट होतात. आणि आता सुरुवात करूया रोटेशन करायला क्लॉकवाईज. 1 मोठं वर्तुळ करायचंय. 2 3 4 5. विरुद्ध बाजूने. 1 2 3
4 5 5 वेळा झालं की गती थांबवायची. सावकाश दोन्ही पाय सरळ, दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून देऊया, विश्रांती. आणि आता करायचं आपल्याला बटरफ्लाय. दोन्ही पावलं जळून घ्यायचे एकमेकांना या पद्धतीमध्ये. हा बरोबर. हाताची पकड जी आहे ही आता आपल्या पावलांच्या खाली, हाताची बोटं गुंफवायची आणि ती आपल्या पावलांच्या खाली हाताची पकड. बरोबर. हा. पाठीचा कणा सरळ, मान मध्यम. आणि आता आपल्याला आधी सावकाश कृती करायची आहे. हळूहळू आपले दोन्ही गुडघे वर येऊ देत शरीराच्या जवळ. बरोबर. छान. तर थोडा वेळ थांबूया आणि मग सावकाश जमीन घेऊ. बरोबर. वर खाली. आता आपण थोडस श्वासाशी आधारित करूया. श्वास घेत आपले गुडघे वर येतील, श्वास घेत घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1 श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2 श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 3 श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आपल्या थाय मसल्सच्या इथे, हिप मसल्सच्या इथे जे काही वेगळेपणा जाणवतो त्याकडे लक्ष. पुन्हा एकदा 2 अजून राऊंड राहिले. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 4 श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. 5 सावकाश दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती. थोडा वेळ विश्रांती. आपल्या संपूर्ण दोन्ही पायांच्या जांघेपासून ते आपण पायांच्या बोटापर्यंत सगळे स्नायू आपण ताणले होते, तिथे दाब होता, त्याकडे लक्ष. आणि आता आपण करणार आहोत चक्की चालक. दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचंय. दोन्ही पायांमध्ये अंतर. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची, हातांची बोटं एकमेकांमध्ये आणि तळवे आता समोर असतील स्क्रीनकडे. दोन्ही हातांचे तळवे स्क्रीनकडे. आता सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे गोल फिरायला. 1 उजवीकडून डावीकडे गोल फिरायचंय. हात आपले सरळ ताठ राहतील. 2 कमरेतनं आपण थोडेसे गोलाकार फिरतोय. 4 5 बरोबर. मध्यभागी येऊन थांबायचं. 5 वेळा झाली कृती ती. आता ही जी आपली हाताची पकड आहे ना, ती शक्यतो आपल्या पावलाच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न करा. म्हणजे हात सरळ असे ताठ ठेवायचे आणि पावलाच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे आपल्या पाठकड्याला एक छानपैकी असा थोडासा बाक मिळतो. तर सुरुवात करूया अँटी क्लॉकवाईज. सुरुवात करूया डावीकडून उजवीकडे. 1 2 बरोबर. 3 4 5 5 वेळा झालं की थांबायचंय. दोन्ही पायांमधलं अंतर कमी करायचं आणि साधी बैठक घालून घ्यायची. साधी बैठक. आणि करणार आहोत आपण शोल्डर रोटेशन. दोन्ही हात समोर असतील, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने. आणि आता सुरुवातीला आपण श्वास घेत हात फोल्ड, श्वास घेत हात फोल्ड करायचे. दोन्ही हात खांद्यांवर आणायचे, खांद्यांवरती. हा हा बरोबर. आणि श्वास सोडत सरळ सरळ. बरोबर. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ, श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ, श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. लास्ट राऊंड. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. आता हातांची बोटं पुन्हा एकदा एकमेकांमध्ये गुंफवायची. या प्रकारे गुंफून घ्या आणि ती पकड आता आपल्या मानेच्या मागे, मानेच्या मागे. बरोबर. आता दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घ्या. दोन्ही कोपरं समोरून जॉईन करा. बरोबर. आणि आता श्वास घेत घेत दोन्ही हात लांब न्यायचे. श्वास घेत घेत लांब. बरोबर. आपल्या छातीच्या इथे जो काही एक्सपान्शन होतोय त्याकडे लक्ष. श्वास सोडत जवळ, श्वास सोडत जवळ. दोन्ही दोन्ही हातांची कोपरं एकमेकांच्या जवळ आणायची. समोरून जॉईन करून घ्यायचे दोन्ही हातांची कोपरं. हा बरोबर बरोबर. श्वास घेत लांब,
श्वास सोडत जवळ. श्वास घेतला, जास्तीत जास्त ताण द्यायचा आहे. बरोबर. श्वास सोडत जवळ. लास्ट राऊंड. श्वास घेत ताण. पूर्णपणे आपले छातीचे जे इथले स्नायू आहेत, फुफ्फुस आहेत, ती ताणली जातात तिकडची. आणि श्वास सोडत जवळ. श्वास सोडताना ती आकुंशित होतात. आपला श्वसन मार्ग यामुळे सुधारतो. बरोबर. आता दोन्ही हातांची जी स्थिती आहे, हातांची बोटं सोडून द्यायची आणि दोन्ही हातांची बोटं आता आपल्या खांद्यावर असतील. हातांची बोटं आपल्या खांद्यावर. बरोबर. दोन्ही कोपऱ्या समोरून जॉईन करून घ्या. आणि आता शोल्डर रोटेशन. 1 वरून खाली, 2, 3, विरुद्ध बाजूने दोन्ही कोपऱ्या समोरून जॉईन. आणि आता मागे आणि पुढे. 1 अँटी क्लॉकवाईज, 2 आणि 3. 3 वेळा झालं की कृती थांबवायची. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटलेले. संपूर्ण लक्ष आपल्या हातांच्या स्नायूंकडे. तिथे आलेला ताण दाब याची जाणीव. दोन्ही पाय सरळ करायचे. विश्रांती स्थितीमध्ये बसायचंय. आज आपण बघणार आहोत मार्जर आसन. हे नवीन आसन आहे, कदाचित तुम्ही आधी शिकला असाल. मार्जर आसन हे ज्यांना स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे, त्याचबरोबर पाठकण्यामधलं जर म्हणजे लंब स्पॉन्डिलिसिस असेल तर त्यांनी ही कृती करायची नाहीये. बाकीच्यांनी करायला हरकत नाहीये. त्याचे फायदे असे आहेत की हे थायरॉइड प्रतिबंधक मानलं जातं मार्जर आसन. ते कसं केलं जातं हे आता आपण बघून घेऊया. आधी बघून घ्या, मग आपण एकत्रित करू. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. सुरुवातीला आपल्याला आपण वज्रासनामध्ये जायचं. एक एक पाय फोल्ड करून उजवा पाय फोल्ड, मग डावा पाय फोल्ड. वज्रासनामध्ये गेल्यानंतर आपल्याला आपल्या गुडघ्यांवर उभं राहायचंय मार्जर आसनसाठी. आपल्या गुडघ्यांमध्ये आपल्याला शोल्डर एवढं अंतर घ्यायचं. तर ते कसं घ्यायचं? थोडेसे गुडघे आधी लांब करायचे. पुन्हा आपली सीट आपल्या टाचांवर येईल. आणि आपला हात जो आहे बघा, उजवा हात मी फोल्ड केलाय. त्याचं कोपर जे आहे हे एकदा उजव्या गुडघ्याला लावून घेतलंय. आणि हात दुसरा डाव्या गुडघ्याचा जो गुडघा आहे तो आपल्या बोटांच्या इथे, उजव्या हाताची बोट आहे त्याप्रमाणे, म्हणजे आपल्याला हाताच्या सहाय्याने हे माप घ्यायचं, शोल्डर एवढं माप. ठीक आहे. त्यानंतर दोन्ही हातांची कोपरं आपल्या दोन्ही गुडघ्यांना लावून घ्यायचे या प्रकारे. दोन्ही गुडघ्यांना लावून घेतले की हाताचे जे पंजे आहेत ते पूर्णपणे जमिनीवर आहेत. आणि त्यानंतर आपल्याला आपल्या कोपरात म्हणजे खांद्यातनं आणि गुडघ्यातनं सरळ व्हायचं या प्रकारे. बघू शकता आता संपूर्ण शरीर जे आहे हे आता आपल्या एका सरळ रेषेमध्ये आहे. या स्थितीमध्ये पोटाचे स्नायू अगदी रिलॅक्स ठेवायचे. आणि मार्जरासन भाग 1, मार्जरासन भाग 1 साठी आपल्याला मान जी आहे ही हळूहळू सिलिंगच्या दिशेने वर न्यायची. नजर आपली सिलिंगकडे असेल या प्रकारे. थोडीशी क्रॉस होऊन जाते. नजर जी आहे ही सिलिंगकडे, म्हणजे इथे आपल्या पाठकड्याला अंतर्वक्र आकार येतो. गळ्यावरती ताण येतो समोरून आणि मागून ताण येतो. हे झालं मार्जरासन भाग 1. मार्जरासन भाग 2 साठी सुरुवातीला आपली मान मध्यभागी येईल. नजर दोन्ही हातांच्या मध्ये असेल. आणि मार्जरासन भाग 2 साठी हळूहळू आपली हनुवटी जी आहे ही आपल्या गळ्याकडे घेऊन जायची या प्रकारे. हनुवटी गळ्याकडे, म्हणजे जिथे मगाशी ताण होता तिथे आता दाब झाला. आणि इथे आपला पाठकड्याला कमानीसारखा आकार येतो. सिलिंगच्या दिशेने ताणला जातो. आणि मग सावकाश सरळ मध्यम. ठीक आहे. सुरुवात करूया मी एकत्रित. एकेका पायाने वज्रासन करून द्यायचे. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. सुरुवातीला आपल्याला उजवा पाय फोल्ड करायचा आहे, त्याचं पाऊल उजव्या सीट खाली. मग डावा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल डाव्या सीटच्या खाली. सावकाश.
जर अँकलच्या इथे थोडासा ताण वाटत असेल तर नॅपकिनची घडी आपल्या अँकलच्या खाली तुम्ही घेऊ शकता. थोडा वेळ वज्रासनामध्ये स्थिर डोळे अलगद मिटून घेऊया आणि बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण शरीराचा आकृतिबंध तपासून घ्यायचा आहे. वज्रासन हे एकमेव आसन आहे की जे आपण जेवणानंतर करू शकतो. ध्यानात्मक पटीतलं आसन आहे. खूप सारे लाभ आहेत या आसनाचे. बरेचसे रोग या आसनामुळे दूर राहतात आपल्यापासून. आपली पचन संस्था सुधारते. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू आहे. दोन्ही गुडघे समोरून जुळलेले आहेत. टाचा आपल्या टाचांच्या मध्ये आपल्या सीटचा भाग आहे. दोन्ही पायांचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत. पाठीचा कणा सरळ, डोळे अलगद मिटलेले, खांदे कोपरं शिथिल. आणि करणार आहोत आपण मार्जरासन. त्यासाठी आपल्या गुडघ्यांवर उभं राहायचंय. दोन्ही गुडघ्यांवर यायचंय. बरोबर. पावलं जी आहेत ही जमिनीच्या दिशेने फ्लॅट असते. दोन्ही गुडघ्यांमध्ये आपला शोल्डर एवढं अंतर हाताच्या आधाराने आपल्याला मोजून घ्यायचंय. शोल्डर एवढं अंतर एक हात फोल्ड करून मोजून घ्यायचं. ओके, ठीक आहे. आता उजवा हाताचं कोपर उजव्या गुडघ्याच्या जवळ असेल आणि डाव्या हाताचं कोपर डाव्या गुडघ्याच्या. आणि आता सावकाश खांद्यातनं आणि गुडघ्यातनं सरळ व्हायचंय. बरोबर बरोबर. आणि आता पूर्णपणे बघा, स्वतःच बघून घ्या. आकृतीबंध संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आलेलं आहे. नजर जी आहे ही आपली दोन्ही हातांच्या मध्ये असू दे. पोटाचे स्नायू अगदी रिलॅक्स ठेव. रिलॅक्स. पावलं जमिनीच्या दिशेने फ्लॅट आहे. आणि आता आपण करणार आहोत मार्जरासन भाग 1. हळूहळू आपली मान जी आहे ती सिलिंगकडे न्यायला सुरुवात करा. नजर आपली सिलिंगकडे जाईल. आपला चेहरा सिलिंगला समांतर येईल. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद आणि डोळे बंद. कपाळ कुठल्याही आगी नाहीये कपाळावर. चेहरा अगदी शांत आहे. प्रयत्न शैथिल्य. देहधारणा म्हणजे आपला संपूर्ण आकृतीबंध बंद डोळ्यांनी आपण तपासून पाहायचा. आपल्या पाठकड्याला आलेला अंतर्वक्राकार, गळ्यापासून पोटापर्यंत सगळे स्नायू ताणले गेलेले आहेत. गळ्याच्या मानेच्या मागच्या भागावर दाब आहे. थायरॉइड प्रतिबंधक असं हे मार्जरासन. अट्टाहास न करता आपापल्या क्षमतेने इथे थांबायचंय. प्राणधारणा जाणून श्वासाची. सावकाश उघडतात. हळूहळू आपली मान मध्यभागी येईल. पुन्हा नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये असते. इथे थोडा वेळ आपल्याला थांबायचं आहे. तिथल्या विश्रांती. आणि मार्जरासन भाग 2 साठी हळूहळू आता आपली हनुवटी गळ्याकडे जाईल. हळूहळू हनुवटी गळ्याकडे आणि पाठकण्याला आता कमानी सारखा आकार येईल. पाठकणा सिलिंगच्या दिशेने ताणला जाईल. आपली मान जी आहे ती पुढे झुकलेली आहे. हनुवटी गळ्याला लॉक झालेली आहे. पोटाचे स्नायू अगदी रिलॅक्स. पाठकणा आपला सिलिंगच्या दिशेने वरती ताणला गेलेला आहे. आता जिथे मगाशी ताण होता गळ्याच्या इथे पोटाच्या इथे, तिथे आता दाब जाणवतोय आपल्याला. मानेच्या मागच्या भागामध्ये आता ताण आलेला आहे. पाठकण्यावरती ताण आहे त्याची जाणीव. आणि सावकाश मध्यभागी नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये असते. अजून एकदा कृती करून घेऊया आपण ही. आता आपण श्वासाशी आधारित करणार आहोत हीच कृती. मार्जरासन भाग 1 आहे तो श्वास सोडून घ्या. एक सहज श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू आपली मान सिलिंगच्या दिशेला जाऊ दे. नजर आपली सिलिंगकडे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद. पोटाचे स्नायू जमिनीच्या दिशेने ढिले सोडायचे.
उलट चाल करताना एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत सोडत हळूहळू मान आपली मध्यभागी येईल. नजर दोन्ही हातांच्या मध्ये असेल. मार्जरासन भाग 2 साठी एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत हळूहळू हनुवटी गळ्याकडे जाईल. चिन लॉक पोझिशन. आणि आता इथे 2 आवर्तनं दीर्घ श्वसनाची. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. पाठकणा अजून ताणला जातो सिलिंगच्या दिशेने. संत गतीने संपूर्ण श्वास सोडून द्या. लास्ट राऊंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संत गतीने घेतलेला श्वास सोडून देऊया. उलट चाल. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत हळूहळू मान मध्यभागी आणि वज्रासनामध्ये स्थिर. दोन्ही हात आपल्या मांड्यांवरती येतील. डोळे अलगद मिटलेले. मनगटावरती आलेला ताण त्याकडे लक्ष. थोडस आपण आपले हात खांद्यातनं सरळ करा. दोन्ही हात. साधी बैठक घातली तरी चालेल जर पायाला रग लागली असेल तर. आणि आता हाताच्या मुठी वळून घेऊया. अंगठा आतमध्ये त्याच्यावर 4 बोट. बरोबर. आणि थोडस रोटेशन करूया आपल्या मुठीचं. क्लॉकवाईज 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. हाताची मूठ सोडून द्यायची. हाताचे पंजे आता विरुद्ध बाजूला आहेत. बरोबर. आणि एकदा खाली वर खाली वर खाली वर खाली वर खाली वर. सावकाश कृती थांबूया. दोन्ही हात गुडघ्यांवर येतील आणि एकेका पायाने वज्रासन सोडून देऊया. एक एक पाय सरळ करूया आणि वज्रासन सोडून. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. मानमध्ये सैल सोडून देऊया. विश्रांती. आणि सावकाश दंड स्थितीमध्ये यायचंय. कुठून उभं राहायचंय. अँकलला जर ताण असेल थोडीशी पावलं एकमेकांवर आपल्याला हरकत नाहीये. आणि आता उठून उभं राहायचंय. दंड स्थितीमध्ये विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. मान मागे सैल सोडून देऊया. विश्रांती. आपण आता करणार आहोत तिर्यक ताडासन. दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर घ्यायचं आहे. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची आहेत. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर जाऊ दे. तळवे सिलिंगकडे आहेत. हा बरोबर. दोन्ही हाताचे तळवे सिलिंगकडे. आणि आता एकदा आपल्याला उजवीकडे झुकायचंय. मध्यभागी यायचं आणि मग डावी. साइडवर्ड बेंड आपण घेतोय. एकदा उजवीकडे, मध्यभागी आणि डावी. सुरुवात करूया. 1 2. एकदा उजवीकडे डावीकडे. 3 4 5 6 7 8 9 10. कृती थांबवायची. दोन्ही हात सावकाश खाली. आणि आज आपण बघणार आहोत एक हस्त पादासन. म्हणजे आपल्याला ही ज्या कृती आहेत ह्या सगळ्या आपल्याला सूर्यनमस्काराच्या वेळेला उपयोगी पडणार आहेत. तर हे कसं करायचं आधी बघून घ्या. दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे. उजवा पाय आपल्याला 1 फुटापर्यंत पुढे घेऊन यायचा. 1 फुटापर्यंत पुढे घेऊन यायचा या प्रकारे. आणि दोन्ही हात आपल्याला हळूहळू डोक्याच्या दिशेने वर न्यायचे या प्रकारे. थोडासा बॅकवर्ड बेंड घ्यायचा. याला हस्त उत्थान असं म्हणतात. थोडासा बॅकवर्ड बेंड घ्यायचा आणि मग हळूहळू कमरेतनं पुढे झुकायचं. दोन्ही हात जे आहेत हे आपल्या पावलांच्या उजव्या पावलाच्या शेजारी येतील किंवा ते जमिनीच्या दिशेने या प्रकारे सैलसर सोडून द्यायचे. आणि आपलं कपाळ जे आहे हे गुडघ्याच्या दिशेने घेऊन जायचं. आणि इथे थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न करायचा. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न आणि मग हळूहळू कमरेतनं सरळ व्हायचं. अगदी सावकाश. कारण की इथे आपला रक्तप्रवाह डोक्याच्या दिशेने होतो.
त्यामुळे अगदी सावकाश कृती करायची. ठीक आहे, सुरुवात करूया. अगदी सावकाश कृती करायची, आपल्याला कुठेही घाई गडबड नको. दोन्ही पाय जोडलेले ठेवा, हात शरीराच्या जवळ, मान मध्यभागी. आणि आता आपल्याला उजवा पाय 1 फुटापर्यंत पुढे घेऊन यायचा. उजवा पाय पुढे येऊ, बरोबर. आणि आता दोन्ही हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर घेऊन जा. हस्त उत्थानासन याला म्हणतात. उत्थ म्हणजे काय, तर वरच्या दिशेने. आणि मी थोडासा बॅकवर्ड बेंड घ्यायचा, थोडस मागे झुकायचं. आणि मग हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करायची, फॉरवर्ड. हळूहळू कमरेतनं पुढे, बरोबर. दोन्ही हात जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. आणि जर हात आपले जमिनीला टेकत असतील तर मग चांगली गोष्ट आहे. आणि आपलं कपाळ जे आहे ते गुडघ्याच्या दिशेने घेऊन जायला सुरुवात करायची, अगदी सावकाश. बरोबर बरोबर, छान. हा, सैलसर सोडून द्या हात, बरोबर. कपाळ नाही गेलं गुडघ्याच्या इथे तरी काही हरकत नाहीये. दोन्ही हात जमिनीच्या दिशेने अगदी सैलसर सोडून द्या. आणि आता इथे 1 ते 2 श्वास थांबायचे. आपण फॉरवर्ड बेंड घेतलाय, आपल्या पाठकण्यावरती थोडासा ताण येतो, पोटावरती दाब येतो. रक्तप्रवाह हा डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. आणि मग हळूहळू सावकाश तिथल्या तिथे सरळ व्हायचं, अगदी सावकाश. या, सावकाश सावकाश, बरोबर. पाय सावकाश, मध्यभाग. आता इथे असं वाटतंय आपला बॅलन्स जातोय, तर थोडस भिंतीला टेकून उभं राहायला हरकत नाहीये. थोडस असं भिंतीला टेकून उभं राहा आणि मग कृती करा, म्हणजे आपल्याला बॅलन्स आपला जाणार नाही. आणि आता सेम कृती, हीच कृती विरुद्ध बाजूने. डावा पाय आपल्याला 1 फुटापर्यंत पुढे घेऊन यायचा आहे. 1 फुटापर्यंत पुढे घेऊन या डावा पाय. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन जा. थोडासा एक बॅकवर्ड बेंड घ्या. आणि मग हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा, बरोबर. दोन्ही हात जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. आणि आपली मान सुद्धा गुडघ्याच्या दिशेने सैलसर सोडून द्या. कपाळ गुडघ्याला नाही लागलं तरीही चालेल, काही हरकत नाही. फक्त दोन्ही पाय गुडघ्यातला सरळ ठेवण्याचा प्रयत्न. नॉर्मल श्वास प्रश्वास इथे चालू ठेवायचा आहे. रक्तप्रवाह हा आपल्या डोक्याच्या दिशेने, चेहऱ्याच्या दिशेने होतो. आणि मग हळूहळू इथल्या तिथेच उलट जा, तिथल्या तिथेच कमरेतनं सर. आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं, मान मागे सैलसर सोडून द्यायची, विश्रांती. आज आपण एक नवीन आसन बघणार आहोत, त्रिकोणासन. कसं केलं जातं बघून घेऊया आणि मग एकत्रित करूया. त्रिकोणासन करण्यासाठी दोन्ही पायांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त अंतर घ्यायचं आहे, या प्रकारे. एकत्रित करायचं असेल तर करू शकतो आपण. सुरुवात करूया. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. आणि आता दोन्ही हात खांद्यातनं सरळ करा, बरोबर. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची. दोन्ही हात जे आहेत, दोन्ही हातांची जी बोट आहेत ती जुळली. आणि आता हळूहळू आता फॉरवर्ड बेंड घ्यायचं, कमरेतनं पुढे झुका. हळूहळू कमरेतनं पुढे झुका. हा, बरोबर बरोबर. आणि ते थोडा वेळ थांबायचं, स्थिर व्हायचं या ठिकाणी. आपली संपूर्ण जी अपर बॉडी आहे, म्हणजे आपलं उत्तम अंग, हे जमिनीला आता समांतर आहे. आणि आता डावा हात जो आहे हा जमिनीच्या दिशेने घेऊन जा. डावा हात जमिनीच्या दिशेने घेऊन जा, उजवा हात डोक्याच्या दिशेने वर, बरोबर, छान. आणि आता तो हळूहळू डावा हात उजव्या पावलाकडे घेऊन जा. हा, उजव्या पावलाकडे घेऊन जा. डावा हात उजव्या पावलाकडे. थांबा, आधी मी तुम्हाला दाखवते, 1 मिनिट थांबा. दोन्ही पायांमध्ये अंतर घेतलंय. दोन्ही हात खांद्यातनं सरळ, थोडस पुढे झुकायचं, फॉरवर्ड बेंड. मग जो डावा हात आहे तो जमिनीच्या दिशेने घेऊन जायचा. आणि मग तो हळूहळू जमिनीला घासत घासत उजव्या पावलाकडे. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर. आणि नजर आपली उजव्या हाताच्या पंजावर. हे झालं त्रिकोणासन. इथे आपल्या पाठकण्याला स्ट्रेच पण असतो, पीळ पण असतो. संपूर्ण बॉडीला आपल्या एक प्रकारचा पीळ मिळतो. आणि मग सावकाश उलटचाल करताना पुन्हा डावा हात खांद्यातनं सरळ करायचं आणि मग कमरेतनं सरळ व्हायचं. आणि मग हीच कृती विरुद्ध बाजू. ठीक आहे, लक्षात आलं आता?
सुरुवात करूया मग. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. दोन्ही हात खांद्यातनं सरळ. हळूहळू पुढे झुकायला सुरुवात करायची आहे. बरोबर. आणि आता डावा हात जमिनीला घासत घासत उजव्या पावलाकडे जाईल. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर असेल. हा बरोबर बरोबर, छान. थोडस पायांमधलं अंतर कमी केलं तरी चालेल, म्हणजे जास्त दुखापत होणार नाही. नजर आपली उजव्या हाताच्या बोटांवर. आणि आता इथे थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न. 1 2 3 4 5. सावकाश उलटचा. हळूहळू डावा हात पुन्हा एकदा खांद्यातनं सरळ करायचा आणि मग कमरेतनं सरळ व्हायचं. थोडा वेळ हात खाली येऊ दे. आपल्याला सवय नसते त्यामुळे थोडस आपल्याला बॉडी पेनिंग होऊ शकतं. पण कसं जर पायांमधलं अंतर एकदा व्यवस्थित घेतलं ना की मग गुडघे आपले फोल्ड होत नाही. आता हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही हात खांद्यातनं सरळ करायचे. कमरेतनं पुढे झुकायचं. आता उजवा हात जमिनीला घासत घासत डाव्या पाऊलाकडे जाईल. डावा पाऊल पकडायचा किंवा घोटा पकडायचा प्रयत्न करा आणि डावा हात डोक्याच्या दिशेने वर. नजर आपली डाव्या हाताच्या पंजावर. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा. 1 2 3 4 5. सावकाश उलटचा. हळूहळू उजवा हात पुन्हा खांद्यातनं सरळ. कमरेतनं सरळ. छान, बरोबर. दोन्ही हात खाली. पायांमधलं अंतर कमी करायचंय आणि विश्रांती. सावकाश बैठक स्थितीमध्ये यायचंय. अगदी सावकाश. बैठक स्थितीमध्ये यायचंय. आज आपण पोटावर पडून शलभासन बघणार आहोत, जे सायटिका प्रतिबंधक आहे. ते कसं केलं जातं आधी आपण बघून घेऊया आणि मग एकत्रित करूया. पोटावर पडून. बाकी आपण पाठीवर पडून अर्ध पवन मुक्तासनची उजळणी करणार आहोत. आज आपण बघणार आहोत अर्ध शलभासन. त्यासाठी पोटावर पडून विश्रांती घ्यायची. सायटिका प्रतिबंधक त्याचबरोबर कमरेची दुखणी असतील तर तीही कमी होतात. शलभासनासाठी स्थिती. दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ आहेत. कपाळ जमिनीवर आहे. आणि आता सुरुवातीला आपल्याला हनुवटी आता जमिनीवर ठेवायची आहे. बघून घ्या आधी कसं केलं जातं. हनुवटी जमिनीवर. मग उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीच्या खाली. डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीच्या खाली. या प्रकारे आपल्याला ठेवायचं. हनुवटी जमिनीवर आहे. आणि मग सावकाश आपल्याला उजवा पाय गुडघ्यातला सरळ ठेवून जमिनीपासून वर उचलून घ्यायचा. हनुवटी जमिनीवर असेल. उजवा पाय खाली. मग डावा पाय जमिनीपासून गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचलायचा. हनुवटी जमिनी. हे आपण करतोय अर्ध शलभासन. शलभ म्हणजे काय तर तोळ. तोळाप्रमाणे ही आपली कृती दिसते. आज आपण अर्ध करतोय. नंतर पुढच्या आठवड्यामध्ये पूर्ण शलभासन करूया. आणि मग सावकाश खाली. मांड्यांखाली जो आपल्या हातांचा आधार आहे तो काढून घ्यायचा आणि मग विश्रांती. ठीक आहे, सुरुवात करूया. एका कुशीलावरून आधी पाठीवर करून विश्रांती घ्या. काल आपण अर्ध पवन मुक्तासन पाहिलं, तर त्याची आधी उजळणी करून घेऊया आणि मग आपण शलभासन करूया. दोन्ही पायांमध्ये अंतर आहे. हातांमध्ये अंतर. विश्रांती. दोन्ही पाय जोडलेले. हात शरीराच्या जवळ. उजवा पाय आपल्याला जमिनीपासून 30 अंशापर्यंत वर उचलायचा आहे आणि तो फोल्ड करायचा आहे. उजवा पाय फोल्ड करूया. उजव्या पायाला आपल्या हातांचा विळखा एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडूया किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून हा विळखा करायचा आहे. पाऊल जमिनीच्या दिशेने सैल सोडलेला आहे. आणि आता सावकाश आपल्याला आपलं डोकं वर उचलायचंय आणि आपली हनुवटी किंवा नाक उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. उजव्या बाजूला आलेला दाब त्याची जाणीव. काल तुम्ही नव्हतं तसं.
अगदी सावकाश कृती करायची आहे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. आणि मग आसन सोडताना हळूहळू डोकं सुरुवातीला जमिनीवर येईल. हाताचा विळखा सोडून द्यायचा. उजवा पाय गुडघ्यातनं सरळ करायचा आणि मग नियंत्रित जमिनीवर. तीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. डावा पाय 30 अंशापर्यंत वर उचलायचा आहे आणि मग तो फोल्ड करायचा. डाव्या पायाला आपल्या हातांचा विळखा, एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचंय. पूर्णपणे डाव्या बाजूला आलेला दाब, त्याकडे लक्ष. पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. आणि आता सावकाश डोकं वर उचलायचंय आणि आपली हनुवटी किंवा डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. डाव्या बाजूला आलेला दाब, त्याकडे लक्ष. छान. आणि मग सावकाश उलट चाल करताना डोकं नियंत्रित जमिनीवर येईल. हातांचा विळखा सोडून देऊया. डावा पाय गुडघ्यातनं सरळ करायचा आणि नियंत्रित जमिनीवर. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. आणि आता करणार आहोत आपण उत्थित एक पाद असेल. त्यासाठी दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत. उजवा पाय आपल्याला 30 अंशापर्यंत वर उचलून घ्यायचा आहे. 30, 40, 50 आणि 60. डायरेक्ट 90 डिग्री नाही, थोडस खाली घ्या सर. थोडासा खाली घ्या उजवा पाय. हा, अजून अजून अजून. हा, बस. आणि आता इथे थोडा वेळ थांबायचं आपल्याला. 1, 2, 3, 4, 5, 4, 3, 2, 1. सावकाश उजवा पाय खाली. आता ही कृती विरुद्ध बाजूने. डावा पाय आपल्याला 40 ते 50 अंशापर्यंत वर उचलून घ्यायचा आहे. डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून 40 ते 50 अंशापर्यंत वर. डायरेक्ट वरती न घेता. हा, बस बस बस. आता इथे पुन्हा एकदा लक्ष आपल्या डाव्या पायाकडे. जेव्हा आपण या स्थितीमध्ये थांबतो तेव्हा आपल्याला आपल्या कोर मसल्सला खूप छान असा प्रेशर येतो. वेट लॉस आपला करण्यासाठी खूप उपयुक्त आहे ही कृती. 1, 2, 3, 4, 5, 4, 3, 2, 1. हळूहळू डावा पाय खाली. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. आणि आता सावकाश एका कुशीला वळायचं आणि पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. दोन्ही हात खाली येऊ दे शरीराच्या जवळ. हात पाय एकमेकांपासून लांब असतील. आणि आता सुरुवात करूया. पूर्वस्थिती. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. दोन्ही हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेने. आता हनुवटी जमिनीवर ठेवायची आहे. हनुवटी जमिनीवर. उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीच्या खाली जाऊ दे. डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीच्या खाली जाऊ दे. इथे खांदे अगदी रिलॅक्स ठेवा. हनुवटी जमिनीवर आहे. आणि आता सावकाश उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचलून धरायचा. उजवा पाय मागून, बरोबर. हनुवटी जमिनीवर. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. उजव्या हाताचा आधार जो मांडीच्या खाली आहे तो अगदी पॅसिव्ह झालेला आहे. आणि आता इथे थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न. 1, 2, 3, 4, 5, 4, 3, 2, 1. सावकाश उजवा पाय जमिनीवर घेतोय. आपण करतोय अर्धशलभासन. सायटिका प्रतिबंधक, त्याचबरोबर व्हेरिकोज वेनचा ज्यांना त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा उपयुक्त. आणि कंबरदुखीचा त्रास आहे त्याच्यासाठी सुद्धा प्रतिबंधात्मक. हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा हनुवटी आपली जमिनीवरच आहे. डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचलायचा आहे. डाव्या हाताचा आधार जो मांडीच्या खाली आहे तो अगदी पॅसिव्ह आहे.
अनुवटी कुठेही न उचलता फक्त पाय मागून उचलायचा आहे. बरोबर. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू आहे. 1 2 3 4 5 4 3 2 1. उलट हळूहळू डावा पाय कमी घेऊन उजव्या हाताचा आधार काढून घ्यायचा मांडीकडून, डाव्या हाताचा आधार काढून घ्यायचा आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं मागून आणि विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. सावकाश पाठीवर पडायचंय. अगदी सावकाश पाठीवर पडून विश्रांती आणि त्यानंतर एका कुशीला पडून बैठक स्थितीमध्ये सावकाश. बैठक स्थितीमध्ये यायचंय. आता आपण बघूया अर्ध पद्मासन कसं केलं जातं. अर्ध पद्मासनासाठी दोन्ही पाय समोर ठेवायचे आणि आपल्याला जो पाय योग्य वाटेल तो प्रथम फोल्ड करायचा, म्हणजे उजवा किंवा डावा. आता मी बरोबर, आणि डावा पाय जो सरळ आहे तो फोल्ड करायचा आणि त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीच्या खाली. कुठलाही पाय तुम्ही फोल्ड करू शकता पहिल्यांदा. हे झालं आपलं अर्ध पद्मासन. बरोबर, परफेक्ट. दोन्ही हात गुडघ्यांवरती, पाठीचा कणा सरळ, डोळे अलगद मिटून घेऊया. पद्मासन अर्ध पद्मासन सहजच कुणाला जमत नाही, कारण की गुडघ्यांचे स्नायू आपले ताठर असतात. त्यामुळे ही कृती करताना थोडासा त्रास होतो, म्हणून आपण सुरुवातीला स्वस्तिकासन दाखवलं होतं. डोळे अलगद मिटलेले, लक्ष आपल्या श्वासाकडे. चेहरा अगदी शांत. करूया 3 आवर्तन श्वसन दीर्घ श्वसनाची. आहे तो श्वास सोडून घेऊया. आपापल्या क्षमतेने खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संत गतीने घेतलेला श्वास सोडून देऊया. दुसरं आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आपापल्या क्षमतेने. संत गतीने संपूर्ण श्वास सोडून घेऊया. तिसरं लास्ट राउंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संत गतीने संपूर्ण श्वास सोडून देऊया. कम्प्लिटली ब्रीथ आउट. काल आपण विभागीय श्वसनामधलं अकार पाहिलं, जे उदर श्वसन होतं. आज आपल्याला उकार करायचा आहे. त्याच्या आधी आपण एकदा अकाराची प्रॅक्टिस करूया. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा ही आपल्या गुडघ्यांवर ठेवायची. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने असतील. डोळे अलगद मिटून घेऊया. दोन्ही हाताचे कोपरं आणि खांदे रिलॅक्स. पाठीचा कणा सरळ आहे, मान मध्यभागी, डोळे अलगद मिटलेले. करणार आहोत 2 आवर्तन उदर श्वसन. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट आपलं किंचितसं बाहेर येईल. श्वास सोडताना आकार आणि पोट हळूहळू आतल्या दिशेला. आपण करतोय आकार उदर श्वसन. दुसरं आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि उदर भागाकडे. श्वास सोडताना आकार. शांत. आणि आता करणार आहोत आपण पूर श्वसन, म्हणजेच उकार.
हे करत असताना आपल्या छातीचं आपल्याला एक्सपान्शन करायचे. जेव्हा आपण श्वास भरून घेतो, हे एक्सपान्शन जे प्रसरण आहे हे आडव्या कक्षेमध्ये किंवा उभ्या कक्षेमध्ये होईल. सुरुवात करूया. डोळे अलगद मिटलेले आहेत. जाणीव आपली उर भागाकडे. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा आहे. श्वास भरून घेताना छातीचं एक्सपान्शन. जाणीव आपली पूर्व भागाकडे आणि श्वास सोडताना उकार. हळूहळू छाती पूर्ववत येईल. दुसरा वर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. छातीचा एक्सपान्शन. खांदे थोडेसे मागून एकमेकांच्या जवळ येतील. जाणीव आपली उर भागाकडे आणि श्वास सोडताना उकार. हळूहळू छाती पूर्ववत. लास्ट राउंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. छातीचं एक्सपान्शन. श्वास सोडताना उकार. काही क्षण शांत. आपण सुरुवातीला उदर श्वसन केलं उकार आणि आता आपण केलेलं आहे पूर्ण श्वसन उकार. आणि आता करणार आहोत स्कंद श्वसन मकार. श्वास घेताना आपले खांदे जे आहेत हे थोडेसे कानाच्या दिशेला जातील आणि श्वास सोडताना आपल्याला मकार करायचा आहे. खांदे पुन्हा पूर्ववत. सुरुवात करूया. डोळे अलगद मिटलेले आहेत. चेहरा अगदी शांत आहे. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. खांदे थोडेसे कानाच्या दिशेने जातील. जाणीव आपली स्कंद भागाकडे, शोल्डरकडे आणि श्वास सोडताना मकार. हळूहळू खांदे पूर्ववत. दुसरा वर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. खांदे कानाच्या दिशेला. श्वास सोडताना मकार. खांदे हळूहळू पूर्ववत. दुसरा वर्तन. शेवटचा वर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. खांदे वरच्या दिशेला कानाच्या आणि श्वास सोडताना मकार. काही क्षण शांत. संपूर्ण विभागीय श्वसनाचा मनातल्या मनात मागो. सुरुवातीला आपण अकार केला उदर श्वसन, मग उकार उर श्वसन आणि आता मकार स्कंद श्वसन. आणि सावकाश डोळे बंद असलेल्या स्थितीमध्येच आपण जी बैठक घातली आहे पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी ती सोडून द्यायची आहे आणि एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. शवासनासाठी स्थिती घ्यायची आहे. सावकाश एका कुशीला वळायचं आहे आणि पाठीवर पडून विश्रांती. संपूर्णपणे झोपून जायचंय मॅटवरती. आपली पाठ संपूर्णपणे जमिनीवरती सोडून द्यायची विश्रांती स्थितीमध्ये. अलगदपणे संपूर्ण शरीर. दोन्ही पायांमध्ये आपल्याला 1 ते 1.5 फुटा एवढं अंतर घ्यायचं आहे. टाचा आतल्या बाजूला असतील. पायाची बोटं बाहेरच्या दिशेला.
दोन्ही हात शरीरापासून लांब आहेत, हातांची बोटं अर्धवट मिटलेली आहेत, तळवे सिलिंगच्या दिशेने, मान आपली उजवीकडे डावीकडे किंवा मध्यभागी, डोळे अलगद मिटलेले, संपूर्ण शरीर आपण विश्रांती स्थितीमध्ये जमिनीवर अलगदपणे सोडून दिलेलं आहे, झोपून दिलेलं आहे आणि आपल्याला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. आज आपण जी काही साधना केली त्या संपूर्ण साधनेचा मनातल्या मनात मागोवा. आज आपण नवीन काय पाहिलं? मार्जरासन, दंड स्थितीमध्ये त्रिकोणासन आणि पोटावर पडून विपरीत शयनस्थितीमध्ये अर्धशलभासन. या सगळ्या साधनेचा मनातल्या मनात मागोवा. ही कृती करत असताना एखादा शरीरातला अवयव स्नायू ताणला गेला असेल तो आपण शवासनाच्या माध्यमातून जाणीवपूर्वक शिथिल करणार आहोत. उत्तानं शववद्भूमौ शयनं तच्छवासनं शवासनं शान्तिहरं चित्तविश्रान्तिकारकम्. या श्लोकाच्या पहिल्या ओळीमध्ये त्या शवासनाची आपल्याला हे शवासनाची स्थिती सांगितलेली आहे. जमिनीवर प्रेतवत उताणे पडून राहणे. आणि दुसऱ्या ओळीमध्ये या स्थितीचे लाभ सांगितलेले आहे. शरीर आणि मनाला एकाच वेळेला विश्रांती देणारं असं हे शवासन, आनंदासन, चैतन्यासन. योग विद्या निकेतनचे गुरुजी श्री निंबाळकर गुरुजी यांनी या शवासनाला चैतन्यासन, आनंदासन असं सुरेख नाव दिलेलं आहे. या स्थितीमध्ये आपण थोडीशी विश्रांती घेतली की आपल्या शरीराला आणि मनाला एक चैतन्य प्राप्त होतं, एक आनंद प्राप्त होतो. सुरुवात आपण आपल्या दोन्ही पायांपासून करूया. माझ्या दोन्ही पायांची पाचही बोटं, तळवा, टाच, गोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी, संपूर्ण जांघेचा भाग, संपूर्ण उजवा आणि डावा पाय मनाने शिथिल करायचा. जाणीव आपल्या दोन्ही हातांकडे. दोन्ही हातांची पाचही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा क्रमाक्रमाने शिथिल. जाणीव आपल्या सीटच्या भागाकडे, कमरेच्या भागाकडे, पाठकण्याकडे. या तिन्ही भागांचे स्पर्श बिंदू जमिनीला अगदी अलगदपणे पहुडलेले आहेत जमिनीवरती. या तिन्ही भागांमधले स्नायू, पाठकड्यांमधले 33 मणके शिथिल, क्रमाक्रमाने शिथिल. जाणीव उदरभाग, उरभाग, पोटातील आजूबाजूचे सगळे स्नायू, छातीचा भाग, तिथला पिंजरा, बरगड्या, फुफ्फुस शिथिल. जाणीव आपल्या कंठाकडे आणि चेहऱ्याकडे, गळ्यातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल. चेहरा शांत आहे, हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर निरागस बालकाप्रमाणे. हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतमध्ये सैल सरसलेली जीभ, संपूर्ण जबड्याचा भाग, दोन गाल, दोन कान, नाक, अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली स्थिर बुबुळ, पापण्या, भोवया, भूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, केस आणि टाळूचा भाग शिथिल. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीर शिथिल झालेलं आहे आणि याची आपल्याला मनोमन जाणीव आहे. लक्ष श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना सोडताना होणाऱ्या पोटाच्या हालचालीकडे माझं लक्ष आहे. श्वास घेताना माझं पोट हलकं हलकं वर येत आहे. श्वास सोडताना ते जमिनीच्या दिशेने जात आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श माझ्या नाकपुड्यांना होत आहे. ही थंड हवा माझ्या नाकावाटे माझ्या कंठापर्यंत जाते आणि ती पुढे फुफ्फुसांपर्यंत जाते. चैतन्य शक्ती या थंड हवेबरोबरच माझ्यामध्ये प्रवेश करत आहे. श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतोय. या श्वासासोबत मी माझी शारीरिक आणि मानसिक अशुद्धी पूर्णपणे सोडून देत आहे. श्वास घेताना मी प्राणयुक्त, चैतन्ययुक्त होत आहे. श्वास सोडताना मी तणावमुक्त, व्याधीमुक्त होत आहे.
मला खूप छान वाटतंय, खूप प्रसन्न वाटतंय, खूप हलकं हलकं वाटतंय. 5 मिनिटाचं श्वासन आपल्याला दिवसभराची ऊर्जा टिकवून ठेवण्याचं काम करतं. मनामध्ये एक वेगळाच आत्मविश्वास, एक वेगळीच इच्छाशक्ती आपल्याला प्राप्त होते. योग कर्मसु कौशल्य या भगवद्गीतेतील श्लोकाप्रमाणे योग म्हणजे फक्त शारीरिक हालचाल नसून आपण जे काही कामं करतो, जी काही कर्म करतो, त्या कामांमध्ये कर्मांमध्ये प्रामाणिकपणा असणं, कुशलता असणं, एक सात्विक भाव असणं, हा सुद्धा एक प्रकारचा योगच आहे. आणि या श्लोकाप्रमाणेच आपण आपली जी कामे आहेत ती प्रामाणिकपणे कुशलतेने आणि आनंदाने करणार आहोत. मनामध्ये प्रचंड आत्मविश्वास, प्रचंड इच्छाशक्ती प्राप्त झालेली आहे. शरीर मनाच्या या शांत प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला एक संकल्प, समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवन योगमेवा अभ्यासते प्राज्ञा यथाशक्ती निरंतर. मला माझ्या जीवनामध्ये सुख, समाधान, चांगलं आरोग्य प्राप्त करून घ्यायचं आहे आणि त्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. आणि ह्या सगळ्यासाठी स्वतःला एक धन्यवाद द्यायचा आहे की आपण हा रोजचा 1 तास स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी काढलेला आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, आपल्या सद्गुरूंचं, आपल्या आद्य देवतेचं स्मरण, त्यांना वंदन, त्यांचे आशीर्वाद, प्रचंड आत्मविश्वास, इच्छाशक्ती, सकारात्मक ऊर्जा आपल्याला प्राप्त झालेली आहे. आणि ह्या स्थितीतूनच आपण आजचा जो दिनक्रम आहे तो पुन्हा एकदा सुरू करणार आहोत. आणि त्यासाठी या आनंदासनातून बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी घसरण, मान उजवीकडे डावीकडे, दोन्ही पाय जोडून घ्यायचे, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, एक हलकासा खेच आणि आळस. आता हा आळस झटकून टाकून आपल्याला आजचा दिवस सुरू करायचा आहे, दिनक्रम सुरू करायचा आहे. सावकाश डाव्या कुशीला वळायचंय. डावा हात डोक्याखाली, उजवा हात आपल्या शरीराच्या जवळ असेल किंवा शरीरावर असेल आणि सावकाश उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये यायचं. डोळे उघड्याची घाई न करता अगदी सावकाश बैठक स्थितीमध्ये. शांतीपाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया. मी शांतीपाठ बोलते, आपण श्रवण करा. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. दोन्ही हात खाली गुडघ्यांवर ध्यानमुद्रेमध्ये एक करणार आहोत. अगदी खर्च स्वरातला मकार लांबवलेला ओंकार. एक सहा श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार ओ. नमन मुद्रा. जोडलेले दोन्ही हात जोडून घेऊया आणि जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. आजची साधना आपण समर्पित करत आहोत. आपला राग, द्वेष, अहंकार आपण सोडून देत आहोत. संपूर्ण शरणागत आणि नतमस्तक भाव. सावकाश कमरेतनं सरळ, दोन्ही हात खाली, हस्तमंगल, नेत्र स्पर्श आणि अलगद डोळे उघडून एक दृष्टी येऊन पुढे. खूप खूप धन्यवाद. उद्या आपल्याला सुट्टी आहे. आपण भेटणार आहोत सोमवारी सकाळी 6 वाजता. शनिवार रविवार आपल्याला सुट्टी असते. जर काही अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकता. ग्रुपवरती माझा नंबर आहेच. खूप खूप धन्यवाद. हरिओम. हॅव अ गुड डे आणि हॅपी वीकेंड. हरिओम. मीटिंग एंड करते.